चला मंडळी, आपला नेक्स्ट जो स्टॉप आहे ते आहे श्री कुबेर धाम. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी कडनं हे काहीतरी एक 40-50 किलोमीटर आहे आणि एक पाऊण तास लागतो. सो आपण आता तिकडे आहे, आता कुबेर धामच्या इथे. कुठून आहे का? पुढून ये. हा, चहा पिऊया चला. चला. हा, बघूया आपण. आपल्याला बोट मध्ये जायचे, मजा आहे. बोट मध्ये नाही. सो मंदिर जे होतं, आम्ही आता दर्शन जे घेतलं कुबेरचं, ते इकडे आहे. इकडनं गेलं तर हा, ही एंट्री आमोशाला जेव्हा येतात ना, ते आंघोळ करतात नदीतून आणि मग असं डायरेक्ट जातात. अच्छा. म्हणजे इथूनच येतो आपण, उलट्या साईडने आलो यावेळी. अच्छा. नर्मदा नदी चला, इथे ना आणि खाली एक म्हणतात की गुफा आहे, त्या गुफामध्ये जाऊन बघूया आपल्याला कुठे. चल चल. सिद्ध गुफा. हे काय? सिद्ध गुफा प्राचीन नर्मदाजी मंदिर. चला. आता आपण खाली गेलो होतो मगाशी, तुम्ही जे बघितलं, आणि इथे अजूनही काही आहे. तर मगाशी आपण इथे होतो आणि आता इकडनं खाली नर्मदा नदी आहे, तिथे जाऊया. खरं यायचा खरा रस्ता हा आहे असं म्हणतात.
चला तर श्री कुबेरधामचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया सुरगाण्याला. वाटेत कुठेतरी डिनरला थांबूया. आणि डिनरला जेव्हा थांबेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल इथे मला काहीतरी गोष्ट समजली आहे कुबेरधामबद्दल. तर मी तुम्हाला ते डिनरच्या वेळेला सांगेन. आता पहिलं गाडी काढूया, खूप गरम होतं. मंडळी नमस्कार. तर आपण आता आहे उंबरठ्यामध्ये आणि तुम्हाला मी मागेच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डिनरला जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला सांगेल की कुबेर देवस्थानबद्दल मला काय माहिती मिळाली तर ती काय आहे. तर ॲक्च्युली कुबेर देवस्थानला जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर सकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 1 तास इथे तुम्ही अभिषेक करू शकता. आणि तो सुद्धा बिना शुल्काचा आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर ज्यांना कोणालाही काही जर अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, येऊ शकता. आणि त्या दिवशी तुम्हाला अशी हे करता नाही आलं बिकॉज ना डिनरला आम्हाला खूप लेट झाला म्हणून काही शूट नाही केलं. तर आता सुरगाण्यामध्ये आम्ही त्या दिवशी आलो रात्री. आणि आज रियांशच्या इकडे म्हणजे यशस्वीच्या इथे जेवायला आज बोलवलं होतं तर मी जेवायला आलो आहे. आणि रियांश पण आमच्याबरोबर आता सुरगाण्याला आहे. ओके, तर आता रियांशला घेऊन जाऊया. काय बाई चला चल रे, चला येऊ का? चलो चला.